हो मॅडम, कामाला लागा म्हटलं आता. नाही, तुमचा नवरा कुठे तुम्हाला सोडून जात नाही हो. ते आपण एवढं सगळं खतरून की खिलाडी बघून जे काम करायला सुरुवात केलेली ना, त्याचं काय हाताला लागलंय काय? नाही ना, ज्याच्यासाठी आपण इथं आलो होतो ना त्याच्याबद्दल काहीच नाही घावलं बघ. हा खरं एवढी रिस्क घेऊन इथं आलोय ना, त्यामुळे एक गोष्ट मात्र पक्की आहे बघ. तेच ना की तुमच्या धैर्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे. आणि त्यांना इरा सोबत अजिबात लग्न करायचं नाही. त्यांच्या ध्यानी मनी आणि काळजात फक्त आणि फक्त मीच आहे. आता फक्त ओठावर यायचं बाकी आहे. येईल ते पण. धैर्य, तुम्ही काळजी करू नका. तुमचं प्रेम जिंकणारच. आणि तुमच्या या लढाईत मी पण तुमच्या सोबत आहे. आणि मी पण आहे. चल आता. मी खरंच हे सावीसाठी करत नाहीये ना की की मला ती लांब गेलेली नकोय, की मला असं नुसते प्रश्न 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 प्रश्न. अरे बघून चाल की. अहो दादा गजर घे की, ताजी ताजी आहेत बघा. नाही नकोच मला. अहो असं काय करताय? गाडीसाठी नाही, निदान बायकोसाठी तरी घेऊन जावा की. अहो लय आवडतील त्यासनी. ताई एकदा सांगितलं ना, नकोय मला, खरंच नकोय. अहो फक्त 10 रुपयाला एक आहे. खरं हे दिलासा कधी बायकोची खुशी 100 पटीने वाढते बघा. असं आदनं मधनं फुलं देऊन बायकोला खुशीत ठेवायचं बघा. आणि फुलासारखं जपायचं बघ तिला. बाकीच्या टायमाला ती तुमच्या मनातलं ओळखते का नाही, मग तिचं मन खुश करायला गजरा घेऊन जायला नको का? सांगा किती देऊ? ताई एकदा सांगितलं ना, नकोय मला. मागासारखा उगा गाडीचं चाक लागायचं तुम्हाला, प्लीज. अहो दादा घ्या की. अहो दादा. कसलं खोटं बोलत होती ना ती बाई. नाही म्हणजे बायकांना कुठं कळतं ना नवऱ्याच्या मनातलं. जाऊ दे, उगाच काहीतरी बोलत होती ती. हो असं काय बघताय? तुमचीच बायको आहे मी, लग्नाची. बरं, तुम्ही अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. का आला होता तुम्ही तिथं? अहो करा मान्य आता. हे सगळं तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यासाठी करताय ना? ही खरंच आलीये की फक्त भास होतोय मला? माझ्या मनातलं एवढं कसं काय ओळखायला लागली? हा आई, बोल ना. धैर्य, असशील तिथनं लगेच घरी ये. मला महत्वाचं बोलायचंय. हॅलो. लवकर ये असं का म्हणत होती आई? मी आता मामाच्या घरी गेलो होतो हे तर कळालं नसेल ना, आणि म्हणून मामानं परत काहीतरी नवीन धमकी दिली नसेल ना आईला. कोण पण सिरियस वाटत होता. काय असेल? आई. धैर्य, अरे आम्ही इथे बसलोय, ये ना.
आई अगं हे सगळं काय? जावाय बापू, अहो आता बाहेरची कामं जरा बाजूला ठेवा. हा? अहो लग्न होणार आहे तुमचं आणि विसरून कसं झाले? आता साखरपुडा तोंडावर आलाय, अजून अंगठी फायनल झालेली नाही, म्हणून तुम्हाला बोलवलंय. या या बघा 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 बघा. आई तू खरंच याच्यासाठी मला एवढं अर्जंट बोलवलेस? अरे हो, नाही म्हणजे म्हटलं आम्ही बसलो होतो तर तुलाही बोलवून घ्यावं. चल एक छान अंगठी सिलेक्ट कर तू आता. आई ते माझं ना एक महत्वाचं काम सुरू होतं, ते अर्धवट सोडून आलोय मी. ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे. तू एक काम कर ना, तू कर माझ्यासाठी एखादी अंगठी सिलेक्ट, मी येतो जाऊ. धैर्य, अरे मुलाचं लग्न एका आईसाठी किती मोठी गोष्ट असते तुला माहितीये? हे तुला नाही कळणार. तुझं लग्न, त्याची सगळी तयारी, या सगळ्याचा खूप आनंद घ्यायचा आहे रे. नाराज नाही ना करणार मला? चल तुझ्या पसंतीने एक अंगठी सिलेक्ट कर. ये ना. बस. सावी, सावी, सावी. आत्याने कशाला बोलवलं हिला आता? काही नाही, ते धैर्याच्या साखरपुड्याची सगळी जबाबदारी तू तुझ्यावर घेतलीस ना, म्हणून तुला बोलवलं. दादा अंगठी दाखव ना त्याला. चॅलेंज केलं होतंस ना मला, बघायचं होतं ना तुला कोण हरते आणि कोण जिंकते ते. तू ज्याला स्वार्थ म्हणत होतीस ना, तो स्वार्थ नाहीये, आईचं प्रेम आहे. आता बघशील तू. तुझ्या डोळ्या देखत आता तो एक अंगठी सिलेक्ट करेल आणि तू काहीच करू शकणार नाहीस. ये ना, ये. बस. जावय बापू, बघा अंगठी घालून बघा कुठली पसंत पडते. बघा बघा बघा. धैर्य, हे बघा मी ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवलाय काही अंगठ्या. ह्याच्यातली आहे ना, ही खूप आवडली आहे मला. हे बघा, ही ट्राय करून बघा, खूप छान दिसेल तुमच्या हाताला, एकदम रॉयल. हे का धैर्य, बघा ना. नको मग ती कशी आहे? नाही नको, ती एवढी छान नाही दिसणार ना. मग ही पण छान आहे धैर्य, तुम्हाला छान दिसेल. धैर्य, ही बघा ना, ही पण मी सिलेक्ट केली आहे तुमच्यासाठी. आपण ट्राय करून बघूया का धैर्य? दादा एकदम प्युअर गोल्ड असलेल्याच दाखवा. हो हो दादा, एखादी अंगठी घालून तर बघा, त्याशिवाय अंदाज कसा येणार?
धैर्य, काढून टाका ही अंगठी. नाही म्हणजे दुसरी अंगठी ट्राय करण्यासाठी ही काढावी लागेल ना. काढून टाका. बरोबर बोलते इरा. आता नवीन अंगठी घालायची असेल तर जुनी अंगठी काढायला पाहिजे ना. बरोबर आहे तिचं. काढून टाका ती अंगठी. काय झालं? निघत नाहीये का अंगठी? असं म्हणतात की अंगठी जेवढी जास्त घट्ट बसते ना तेवढं प्रेम जास्त असतं. खरंच तुमची अंगठी निघायला पाहिजे होती. कसं आहे, आता आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून मी ती अंगठी तुमच्या बोटात घातली होती. आता प्रेमच नाहीये म्हटल्यावर अंगठी ठेवून पण काय उपयोग ना. बरोबर आहे. काढून टाका ती अंगठी. थांबा, मी काढते. बघतेच कशी निघत नाही. हा इरा, तूच काढ अंगठी. बरोबर आहे. नाही कसं आहे, आता अंगठी घालण्याचा हक्क आता इराला आहे ना. मग तिनेच काढली पाहिजे अंगठी. काढ, पटकन काढून टाक. अगं सावकाश. इरा, काय करताय तुम्ही? धैर्य, बघा नाही अंगठी निघतच नाहीये, अडकून बसलीये बोटात. इरा, राहू दे ती अंगठी. कसं आहे, कधी कधी ना आपल्याला काही गोष्टी नको असतात, पण तरी सुद्धा आपल्याला चिकटून राहतात. आपण अंगठी दुसऱ्या बोटात ट्राय करूया. हा, धैर्य, बस. ठीक आहे, दुसऱ्या बोटात ट्राय करतो. खरं तर त्याच बोटात घालतात अंगठी, पण ठीक आहे. धैर्य, बस ना खाली, बस. आणि अंगठा ट्राय कर. बघू, किती छान दिसतीये. छान आहे ना आत्या? तुम्ही बघा ना, छान दिसतीये ना. बाबा हे बघा, छान दिसतीये ना. तुला आवडली ना? बस. धैर्य, आपण हीच फायनल करूया. दादा, हीच अंगठी फायनल करा. हो चालेल.
ओके दामिनी मॅडम येतो मी. हो आणि बिलाचं आपण बघूया ना. हो हो चालेल. या. बाबा तुम्ही बघा ना अंगठी किती छान आहे ते. बघू बघू. हे बघा. धैर्य. परवा तुझा साखरपुडा झाला की तुझी जुनी अंगठी आणि तुझ्या मागे लागलेली ब्याद तुझ्या आयुष्यातून निघून जाईल आणि तीही कायमची. वा 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 ताई, मानलं तुला. माझ्याकडून हा स्पेशल चहा तुला. वा अगं एकदम फर्स्ट क्लास पैकी त्या सावीचं तोंड तू बंद केलंस. वा 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 वा. आणि हो आपला धैर्य साखरपुड्याच्या सगळ्या तयारीमध्ये स्वतःहून सामील होतोय. आहाहाहा. तैडे तैडे हे सगळं बघून ना आनंदाने येडा होईन मी. दया, धैर्य माझा मुलगा आहे. तो कधीच माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. आता ठरलेल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत साखरपुडा होणार. अरे म्हणजे काय होणार होणार होणार. ये घे चहा. होणार. पण दया, गुरुकुल मिशनची फाईल आणि तो व्हिडिओ कुठे आहेत? तायडे तायडे अगं अगं तू टेन्शन काय घेऊ नकोस. हा तू मस्तपैकी चहा घे आणि आता फक्त लग्नाचा विचार कर. हे दोन्ही गोष्टी मी सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या आहेत. एकदा का धैर्य आणि इराचं लग्न लागलं की त्या गोष्टी तुझ्या ताब्यात आल्या म्हणून समज. साखरपुडा होतोय ना, मग लग्न पण होणारच. विश्वास बाळग. विश्वास तोही दामिनी मुजुमदारवर. आतापर्यंत तेच करत आलोय. नुसता विश्वास विश्वास. दया, हसायची गरज नाही. सांगितलं ना तुला, लग्न होणार. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव. लग्न लागल्यानंतर त्या व्हिडिओ बद्दल आणि त्या फाईल बद्दल एक शब्द हे कुठे काही बोलायचं नाही. तू जर का काही बोललास तर तुझं तोंड कायमचं बंद कसं करायचं ना, ते मला बरोबर माहिती. दामिनी मुजुमदार आहे मी. तू चांगलंच ओळखतोस मला. ताई मला धमकी देतेस. तुझ्या सख्या भावाला. हो, धमकीच देते मी. पण तू सल्ला समज, उपयोगी पडेल तुला. धैर्य
दया मामा काय म्हणून दामिनी मॅडमला ब्लॅकमेल करतायत ना, तेच आपल्याला हुडकून काढायचंय. मग आपण दोघांनी एकजूट होऊन जर ते केलं तर आपल्यासाठी लय सोपं होईल. धैर्य घ्या, तुमच्यासाठी दूध आणलंय, पिऊन घ्या पटकन. नकोय मला. असं काय करताय धैर्य, घ्या की. एकदा सांगितलं ना नकोय मला. धैर्य, मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. पण मला नाही बोलायचं. धैर्य ऐका तर मी काय बोलते. धैर्य हे बघा, मी म्हणत होते की आपण असं वेगवेगळ्या. एकदा सांगितलं ना, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. कळत नाही का? धैर्य धैर्य कुठं चाललाय तुम्ही? आओ, मला माहिती आहे धैर्य, मामांचं जे काही सत्य आहे ना ते तुम्हाला पण हुडकून काढायचंय आणि म्हणूनच तुम्ही तिथं आला होता. तुमच्या मनात जे काय आहे ते तुम्ही मला सांगत का नाही? आपण एक टीम होत ना, मग निदान या गोष्टीसाठी तरी एक टीम म्हणून काम करूयात की.